नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्याकडे अशा दोन प्रकारच्या रांगोळ्यांचे सेट अवेलेबल आहे, ज्यामध्ये आपण दोन प्रकारचे सेंटर पीसेस यूज केलेले आहेत. त्यापैकी हा जो सेंटर पीस आहे जो आता आपल्या हातात आहे तो आपण ऑलरेडी बनवला आहे. दुसरा जो सेंटर पीस आहे तो आपण भाग 2 मध्ये बनवणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पंचकोन बनवायचे आहेत. बघा, इथे 5 साइड्स असल्याने याला आपण पंचकोन असे नाव दिलेले आहे. तर सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एका वायर मध्ये 6 नंबरचे 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे, किंवा मग तुम्ही शेवटी गाठ मारून गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढून गोल बनवून घेऊ शकता. त्यानंतर ना एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि 3 पांढरे आणि 2 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्या मोत्यातनं परत सुई बाहेर काढायची. आता खाली जे 3 पांढरे मोती दिसत आहेत, खालचे 2 आडवे आणि एक उभा पांढरा, ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर ना 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो एक पांढरा आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघा, तो जो वरती जो मोती दिसत आहे एकदम कडेचा जो पांढरा मोती आहे, ठीक आहे, गुलाबी कलरच्या लाईन मधला कडेचा पांढरा मोती, त्या मोत्यातनं सुई काढली. आता इथे 2 गुलाबी 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली एकदम कडेचा पांढरा, त्या पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. आता आपल्याला काय करायचं आहे, सुई फिरवत ती जी पहिली गुलाबी मोती दिसत आहे, ठीक आहे, बघा पांढऱ्याच्या बाजूला पहिला गुलाबी मोती दिसत आहे, त्या गुलाबी मोत्यापर्यंत सुई आपल्याला फिरवत घेऊन जायची आहे. तर अशा प्रकारे ह्या गुलाबी, त्यानंतर न पांढऱ्या, त्यानंतर न खाली परत एक पांढरा, च्या समोर जो गुलाबी आहे तिथपर्यंत आपण सुई फिरवत आणलेली आहे. आता इथे काय करायचं, एक गुलाबी, एक पांढरा आणि एक गुलाबी मोती ओवून घ्यायचा आहे. आणि बघा, हा बाजूचा एक पांढरा आणि खालचा एक पांढरा आणि एक गुलाबी, ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, म्हणजे टोटल 2 पांढरे आणि एक गुलाबी ह्या मोत्यातनं काढली. त्यानंतर न त्याच्या समोरच्या 2 मोत्यातनं काढायची, एक गुलाबी आणि एक पांढरा. ठीक आहे. आता काय करायचं, एक पांढरा, एक गुलाबी, एक पांढरा मोती ओवायचा. त्यानंतर ना बाजूचा एक गुलाबी आणि खालचे 4 मोती, एक गुलाबी आणि 2 पांढरे, ह्या ऍक्च्युअली 3 मोती. ठीक आहे. तर खालच्या ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. म्हणजे आपण आता परत कडेच्या मोत्यावरती आलो आहोत. इथपर्यंत आल्यावर परत इथे 2 गुलाबी आणि 2 पांढरे मोती ओवायचे. आणि बघा, 2 जे पांढरे मोती आहेत, एक उभा पांढरा आणि एक खालचा पांढरा, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर ना आपल्याला सुई फिरवायची आहे आणि गुलाबीच्या वर जो पांढरा कलरचा मोती आहे, ठीक आहे, गुलाबीच्या वरती वरच्या साईडला त्या मोत्यापर्यंत सुई घेऊन यायची आहे. आता परत कडेच्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर ना इथे 5 मोती ओवून घ्यायचे पांढऱ्या कलरचे आणि तो जो कडेचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. तो एक आणि त्याच्या समोरचे 2. ठीक आहे, एक पांढरा आणि एक गुलाबी. तर गुलाबी मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आता एक पांढरा, एक गुलाबी, एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आणि बघा समोरचे हा बाजूचा एक आणि खालच्या 4, ह्या 5 मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. ही सर्व आपण 6 नंबरचेच मोती वापरत आहोत बघा. त्यानंतर ना परत 3 पांढरे मोती ओवायचे आणि हे उभा एक पांढरा आणि खालचे 4 मोती, 2 पांढरे, एक गुलाबी आणि त्याच्यासमोर एक पांढरा, एवढ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथे आल्यावर 2 पांढरे, एक गुलाबी मोती ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर ना परत पूर्वीप्रमाणे आपल्याला बाजूचा एक आणि खालच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. आता खाली आपल्याकडे 4 नाही, फक्त 3च मोती आहेत. त्यानंतर ना 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि उभा एक आणि त्याच्या खालचा एक, ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई इथे काढून घेतलेली आहे. त्यानंतर ना बघा, आता सुई फिरवत आणायची आहे आपल्याला गुलाबीच्या अलीकडे जो पांढरा मोती दिसत आहे तिथपर्यंत. ठीक आहे, वरच्या साईडला आणायचा आहे. पूर्ण तो जो पांढरा मोती आहे गुलाबीच्या बाजूचा तिथपर्यंत आणला. तिथं आणल्यावर 2 पांढरे, 2 गुलाबी मोती ओवायचे आणि खालच्या ह्या 2 पांढरे आणि त्याच्या समोरचे 2 मोती, ह्या 4 मोत्यातनं सुई काढायची आहे. एवढं झाल्यावर आता 2 गुलाबी आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, बाजूचा एक आणि खालचे 4, ह्या 5 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे पूर्वीप्रमाणे. तर हे जे पंचकोन आहे आपण 6 मोत्यांच्या राऊंडने बनवत आहोत. ठीक आहे. आता इथं एवढं झाल्यावर इथे आपल्याला 2 पांढरे, एक गुलाबी मोती ओवायचा.
बाजूचा एक गुलाबी आणि खालच्या 4 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, बघा एक पांढरा एक गुलाबी त्याच्या समोरचे 2 पांढरे एवढ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर ना पुढची प्रोसेस, आता समोर आपल्याला 2 गुलाबी आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे आणि तो जो उभा एक पांढरा मोती दिसतो त्या मोत्यातनं सुई काढायची. आता परत मागच्या दिशेला यायचं आहे आणि वरच्या साईडला सुई घ्यायची आहे. ठीक आहे, बघा आता मागच्या दिशेला आपण गुलाबी पांढरे त्यावरचे 2 गुलाबी आणि त्याच्या साईडचे 2 पांढरे एवढ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. ठीक आहे, तुम्ही वाटल्यास दुसऱ्या दिशेने पण येऊ शकता. तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही तसं करा. जर समजत नसेल तर तुम्ही जसं आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या प्रकारे आपल्याला सुई वरच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आणायची आहे. ठीक आहे, आता काय करायचं, इथे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 मोती ओवायचे पांढरे आणि 2 पांढरे मोती दिसत आहेत त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, म्हणजे हा पांढऱ्या मोत्यांचा गोल झाला. आता आपल्याला सुई फिरवायची आहे ह्या 4 पांढऱ्या मोत्यातनं आणि खाली जे 2 गुलाबी मोती आहेत त्या गुलाबी मोत्यापर्यंत सुई आपल्याला फिरवत न्यायची आहे. ठीक आहे, आता बघा ह्या 2 गुलाबी मोत्यातनं सुई काढल्यावर परत आपल्याला एक 6चा गोल कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी आता इथे काय करणार, 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा एक पांढरा खालचे 2 गुलाबी आणि 2 पांढरे ह्या 4 म्हणजे टोटल 5 मोत्यातनं सुई काढायची. बाजूचा एक आणि खालच्या लाईनचे 4. ठीक आहे, ह्या 5 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि परत बघा बाजूचा एक आणि खालच्या दिशेचे आता. ठीक आहे, बाजूच्या एका मोत्यातनं सुई काढली आणि खालच्या दिशेचा हा पूर्ण आपल्याला गोल कंप्लीट करायचा आणि वरच्या साईडला यायचा आहे. ठीक आहे, परत आपल्याला आता वरच्या लाईनमध्ये यायचं. वरच्या लाईनमध्ये कुठपर्यंत, तर आता बघा वरची पूर्ण पांढऱ्या मोत्यांची लाईन आहे. 3ऱ्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आल्यावर 2 पांढरे 2 गुलाबी मोती ओवायचे आणि आता खालच्या 4 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, खालच्या 4 मोत्यातनं सुई इथे काढून घेतली. त्यानंतर ना आता इथे काय करणार, 2 गुलाबी आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा आणि बाजूचा एक पांढरा खालचे 2 पांढरे. ठीक आहे, बाजूचा एक खालचे 2 साईडचे 2 गुलाबी असं करत आपल्याला परत वरच्या साईडला यायचंय. ठीक आहे, आता वरती कुठे येणार, तर तो जो दुसरा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत यायचं. त्यानंतर शेवटी आपल्याला 4 पांढरे मोती ओवायचे, खालच्या ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याकडे हे पंचकोन जे आहेत ते तयार झालेले आहेत. अशी आपल्याला एक गुलाबीमध्ये 3 आणि मोरपंखीमध्ये 3 असे बनवून घ्यायचे आहेत आणि याचा उपयोग आपल्याला मेन रांगोळीमध्ये करायचा आहे. ह्या पंचकोनाने देखील आपण अजून भरपूर सारे डिझाईन्स बनवू शकतो. ह्या रांगोळीचा भाग 1 आहे, भाग 2 आपण नंतर बघणार आहोत. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.